नमस्कार मित्रांनो, लीगल एड्यू क्लबमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी तुमचा मित्र ॲडव्होकेट उत्तम कुडेकर. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीचा व्यवहार करताना किंवा आपल्या गावाकडचा जुना सातबारा जो आहे, तो पाहताना आपण नेहमी एक शब्द ऐकतो, तो म्हणजे कुळ कायदा. अनेकदा सातबाराच्या इतर हक्कांमध्ये किंवा मालकी रकान्यामध्ये जुन्या लोकांची नावे असतात आणि तिथे कंसामध्ये कुळ असे लिहिलेले असते. बरेच शेतकरी बांधव वर्षानुवर्षे तहसील कार्यालयामध्ये किंवा कोर्टामध्ये चक्रा मारत असतात आणि त्यांच्या तोंडून आपण ऐकतो की आमची 32 ग ची केस चालू आहे किंवा आम्हाला 32 म चे प्रमाणपत्र मिळवायचे. पण नक्की हा कुळ कायदा काय आहे आणि हा कायदा नक्की आला कधी? जमीन मालकाचे अधिकार काय आहेत आणि जमिनीवरती घाम घालणाऱ्या कुळाला म्हणजे शेतकऱ्याला या कायद्याने मालक कसे बनवले? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आजचा हा व्हिडिओ थोडासा सविस्तर असणार आहे, कारण कायदा हा वरवर समजून चालत नाही. त्याचा सखोल अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही शेतकरी असाल, जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये असाल किंवा कायद्याचे विद्यार्थी असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की हा कायदा का बनवावा लागला. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतर सुरुवातीच्या काळामध्ये जमीनदारी पद्धत किंवा आपण बोलतो इनामदारी पद्धत अस्तित्वात होती. गावातल्या बहुतांश जमिनी ज्या काय आहेत ह्या मोजक्याच जमीनदारांच्या मालकीच्या असायच्या. हे जमीनदार स्वतः शेतात जाऊन कष्ट करत नसत, तर ते गावातील गरीब आणि भूमिहीन अशा लोकांना, शेतकऱ्यांना ती जमीन कसण्यासाठी म्हणजे शेती करण्यासाठी देत असत. हे बिचारे शेतकरी दिवस रात्र शेतात राबायचे, पीक काढायचे आणि त्या पिकांचा एक मोठा हिस्सा किंवा एक खंड म्हणजे भाडे त्या जमीनदाराला आणून द्यायचे. आता अनेकदा जमीनदार या गरीब शेतकऱ्याचे शोषण करून त्यांची इच्छा झाली की शेतकऱ्याला जमिनीवरून हाकलून लावायचे. शेतकऱ्याला कोणताही अधिकार नव्हता. या शोषणाला आळा घालण्यासाठी आणि जी जमीन कसेल त्याचीच जमीन हा नियम लागू करण्यासाठी तत्कालीन मुंबई सरकारने मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन कायदा 1948 म्हणजे द महाराष्ट्र टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर लँड 1948 हा ऐतिहासिक कायदा आणला. आता आपण बघूया की कायद्यानुसार कुळ म्हणजे नक्की काय. तर कायद्याच्या भाषेमध्ये बोलायचं किंवा सांगायचं झालं तर जी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन कायदेशीररित्या स्वतः कसत असेल आणि त्या जमिनीच्या वापराच्या बदल्यात मूळ मालकाला खंड म्हणजे पैसे असेल, धान्य असेल किंवा पिकाचा काही हिस्सा देते, त्याला कुळ असे म्हणतात. आता हे आपण एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा 1950 काळामध्ये शहापूर तालुक्यातील एका गावामध्ये विठ्ठलराव नावाचे एक मोठे जमीनदार होते. त्यांच्याकडे 50 एकर जमीन होती आणि ते स्वतः शेती करत नव्हते. आणि त्यांनी त्या 50 एकरामधली 5 एकर जमीन गावातल्या गणपत नावाच्या शेतकऱ्याला कसण्यासाठी दिली. गणपत त्या जमिनीवरती घाम गाळायचा, भाताचे पीक काढायचा आणि ठरल्याप्रमाणे वर्षाला 5 पोती भात विठ्ठलरावांना आणून द्यायचा. आता या उदाहरणामध्ये विठ्ठलराव हे जमीन मालक आहेत आणि गणपत हा त्या जमिनीचा कुळ आहे. आता नक्की कुळांचे प्रकार किती पडतात आणि कोणते? तर मित्रांनो, या कायद्यानुसार कुळाचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. आता हे प्रकार समजणे किंवा समजून घेणे खूप गरजेचं आहे. पहिली जी आहे ती आहे कायम कुळ म्हणजे परमनंट टेनेंट. हे ते कुळ असतात जे जमीन मालकाच्या जमिनीवर अगदी पिढ्यानपिढ्या हा कायदा येण्यापूर्वीपासून शेती करत आलेले. जुन्या महसूल रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद असते. त्यांना जमिनीवरून काढून टाकण्याचा अधिकार मूळ मालकाला अजिबात नसतो. दुसरं आहे संरक्षित कुळ म्हणजे प्रोटेक्टेड टेनंट. आता सरकारने 1 नोव्हेंबर 1947 पूर्वीच्या नोंदी तपासून ज्या कुळांना विशेष संरक्षण दिले त्यांना संरक्षित कुळ म्हणतात. त्यांना कायद्याने खूप मोठे अधिकार दिलेले आहेत. तिसरं येतं असंरक्षित किंवा इतर कुळ, ऑर्डिनरी किंवा अनप्रोटेक्टेड टेनंट आपण बोलतोय, जे कायम किंवा संरक्षित कुळ नाही आहेत. जे कायम किंवा संरक्षित कुळ नाही, जे आपण वरती बघितले, परंतु जमीन मालकाच्या संमतीने किंवा तोंडी लेखी कराराने ते जमीन कायदेशीररित्या कसत आहेत, त्यांना सामान्य कुळ म्हटलं जाते. हे कुळांचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. आता आपण वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ते म्हणजे काय. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 1 एप्रिल 1957 हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलाय. या दिवसाला कायद्याच्या भाषेमध्ये शेतकरी दिन असं म्हटलं जातं. या दिवशी सरकारने कुळ कायद्यांमध्ये कलम 32 अंतर्गत एक क्रांतिकारी तरतूद केली. सरकारने जाहीर केले की 1 एप्रिल 1957 रोजी जी कुळे महाराष्ट्रातील शेत जमिनी कायदेशीररित्या कसत आहेत, ती सर्व कुळे त्या दिवशी त्या जमिनीचे सक्तीचे खरेदीदार म्हणजे डीम पर्चेसर्स बनली आहेत.
म्हणजेच कायद्याने एका रात्रीत जमीन मालकाचा हक्क गोठवला आणि त्या कुळाला जमिनीचा कायदेशीर खरेदीदार बनवून टाकले. आता आपण आपल्या जुन्या उदाहरणाकडेच जाऊया रेफरन्ससाठी, की 1 एप्रिल 1957 रोजी विठ्ठलरावांच्या 5 एकर जमिनीवर गणपत नांगर चालवत होता. तो ती जमीन कसत होता. जमीन 32 नुसार 1 एप्रिल 1957 या दिवशी गणपत हा त्या जमिनीचा कायदेशीर खरेदीदार बनला. आता विठ्ठलराव ती जमीन गणपतच्या संमतीशिवाय किंवा कायद्याच्या प्रक्रियेशिवाय दुसऱ्या कोणालाही विकू शकत नव्हते किंवा गणपतला जमिनीवरून हाकलून पण लावू शकत नव्हते. पण इथे काही महत्त्वाचे अपवाद आहेत, जे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिले येते, की जर जमीन मालक हा अल्पवयीन असेल तर, किंवा ती एखादी विधवा महिला असेल किंवा ती भारतीय सैन्यामध्ये देशाची सेवा करत असेल, तर अशा मालकांच्या जमिनीवर कुळाला लगेच मालकी हक्क मिळत नव्हता. त्यांच्यासाठी कायद्याने काही सवलती आणि वेगळी मुदत दिलेली आहे. दुसरं असतं, जर जमीन मालकाने स्वतः शेती करण्यासाठी कायद्यानुसार ठरवून दिलेल्या मुदतीत जमीन परत मिळवण्यासाठी अर्ज केला असेल, तर अशा जमिनींचा निर्णय त्या केसच्या निकालावरती अवलंबून असतो. थोडक्यात आपल्याला सांगायचं तर कलम 32ने कुळाला जमीन मालक बनवण्याचा पाया रचला. पण जमीनदार आणि कुळ यांच्यातील हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी सरकारने काही उपकलमे तयार केली, जी आपण एक एक करून बघूयात पुढे. याच्यामध्ये कलम 32 ग म्हणजे सेक्शन 32G, जमिनीची किंमत ठरवण्याची प्रक्रिया. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, की सर, जर कायद्याने कुळाला जमीन दिली पण मूळ जमीन मालकाचे काय? त्याची जमीन फुकट गेली का? तर याचे उत्तर आहे नाही. कायद्याने जमीन मालकाला त्याच्या जमिनीची योग्य किंमत म्हणजे ती योग्य कंपन्सेशन मिळवून देण्याची व्यवस्था केली आणि त्याच व्यवस्थेला म्हणतात कलम 32 ग. आता कलम 32 ग नुसार तालुका पातळीवरती तहसीलदार किंवा ALT म्हणजे ॲग्रिकल्चरल लँड ट्रिब्युनल्स, कृषी जमीन न्यायाधिकरण स्वतःहून एक प्रक्रिया सुरू करतात. त्याच्यामध्ये तहसीलदार कार्यालय त्या जमिनीच्या मूळ मालकाला म्हणजे विठ्ठलराव आणि कुळाला म्हणजे गणपत यांना अधिकृत नोटीस पाठवून सुनावणीसाठी बोलवते. सुनावणीच्या दिवशी तहसीलदार कुळाचा जबाब नोंदवून घेतात. त्याला विचारले जाते, 1 एप्रिल 1957 रोजी तू या जमिनीवर ताबा ठेवून होतास का? आणि तू ही जमीन सरकार दरबारी किंमत भरून खरेदी करण्यास तयार आहे का? जर कुळाने हो म्हटलं तर तहसीलदार दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून जमिनीचा प्रकार, तिचे उत्पन्न आणि त्या काळातील जमिनी सरकारी नियमानुसार त्या जमिनीची खरेदी किंमत म्हणजे परचेस प्राइस निश्चित करतात. पुन्हा एकदा उदाहरणाकडे येऊ. समजा तहसीलदाराने दोन्ही बाजू तपासून ठरवले, की गणपतने विठ्ठलरावांना त्या 5 एकर जमिनीचे 4,000 रुपये दिले पाहिजेत. आता हे 4,000 रुपये गरीब शेतकऱ्याला एकदम भरणे शक्य नसेल, तर तहसीलदार त्याला वार्षिक हप्त्यांची म्हणजे इन्स्टॉलमेंट्सची पण सवलत देतात. कोर्ट आदेश काढते, की कुळाने हे पैसे सरकारी खजिन्यामध्ये किंवा थेट मालकाच्या खात्यात जमा करावे. या संपूर्ण प्रक्रियेला महसूल विभागाच्या भाषेत 32 ग ची केस म्हणतात. अनेकदा जुन्या फेरफार जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 32 ग अन्वये किंमत ठरवली अशी नोंद पाहायला मिळते. ती हीच प्रक्रिया असते. आता 32 ग नंतर पुढे कलम येते 32 म पोटकलम. तो बघूया, की म्हणजे मालकी हक्काचा अंतिम पुरावा. मित्रांनो, आता आपण या कायद्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि कुळासाठी आनंदाचा क्षण असणाऱ्या कलमाकडे आलो आहोत. ते म्हणजे कलम 32 म. आता जेव्हा कुळ, आपल्या उदाहरणातील गणपत पकडूया आपण, म्हणजे जेव्हा गणपत कलम 32 ग नुसार तहसीलदारांनी ठरवून दिलेली जमिनीची पूर्ण किंमत किंवा सर्व हप्ते सरकारी ट्रेझरीमध्ये वेळेत जमा करतो, तेव्हा कायदा त्याला मालकी हक्काची पूर्ण हमी देतो. पैसे भरल्याची खात्री पटल्यानंतर तहसीलदार कुळाच्या नावाने एक अधिकृत दस्तऐवज जारी करतात. त्याला म्हणतात कलम 32 म किंवा कलम 32 म चे खरेदी प्रमाणपत्र, सर्टिफिकेट ऑफ परचेस. या 32 म च्या प्रमाणपत्राचे फायदे काय असतात तर ते आपण व्यवस्थित समजून घ्या. पहिलं म्हणजे अंतिम मालकी हक्क. हे प्रमाणपत्र म्हणजे कुळाच्या मालकीचा अंतिम आणि पक्का पुरावा आहे. या प्रमाणपत्राला कोणत्याही दिवाणी न्यायालयामध्ये सिव्हिल कोर्ट सहजासहजी आव्हान देता येत नाही. ओके. दुसरं असतं 7/12 नोंद. हे प्रमाणपत्र मिळताच महसूल विभागाच्या तलाठी 7/12च्या उत्तरावरती फेरफार नोंद करतो. 7/12च्या मालक रकान्यामध्ये त्या कुळाचे नाव मालक म्हणून लावले जाते आणि इतर हक्कात असणारा कुळ हा शब्द किंवा मूळ मालकाने त्याचे नाव कायमचे काढून टाकले जाते. म्हणजेच तो शेतकरी अधिकृतपणे त्या जमिनीचा राजा बनतो.
पण इथे एक अत्यंत महत्त्वाची आणि कायदेशीर टीप आहे जी प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवली पाहिजे. कलम 32 म अन्वये कुळाला मिळालेली जमीन ही नवीन शर्तीची जमीन म्हणजे न्यू टेन्युअर रेस्ट्रिक्टेड लँड बनते. याचा अर्थ असा की जर कुळ त्या जमिनीचा मालक बनला असला तरी तो ती जमीन थेट कोणालाही विकू शकत नाही किंवा दान करू शकत नाही किंवा गहाणही ठेवू शकत नाही. जर त्याला ती जमीन विकायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची म्हणजे कलेक्टरची पूर्वपरवानगी घ्यावी लागते आणि शासनाचा ठरलेला नजराना जो काही प्रीमियम असेल तो सरकारी तिजोरीमध्ये भरावा लागतो. या परवानगीशिवाय केलेला कोणताही व्यवहार जो आहे हा कायद्याने बेकायदेशीर ठरतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिले की कायदा कुळाच्या बाजूने उभा राहिला, पण जर कुळाने हलगर्जीपणा केला तर मग काय होते, तर तिथे लागू होतो कलम 32 प. हा कलम खूप कडक आहे आणि यामुळे अनेकांच्या हातातून जमिनी देखील गेल्या. समजा तहसीलदारांनी कलम 32 ग नुसार नोटीस पाठवली, पण कुळ सुनावणीला हजर राहिले नाही किंवा कुळाने कोर्टात सांगितले की माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला ही जमीन खरेदी करायची नाही आहे, किंवा तहसीलदारांनी किंमत ठरवून दिल्यानंतरही कुळाने ठरलेले हप्तेच भरले नाही, तर अशा वेळेस तहसीलदार ती खरेदी जी आहे ती अपयशी किंवा निष्फळ घोषित करतात. खरेदी रद्द झाल्यानंतर त्या जमिनीची विल्हेवाट कशी लावायची हे कलम 32 प ठरवते. आता कलम 32 प नुसार जमीन कोणाला मिळते तर ती क्रमवारी लक्षात घेऊयात. पहिली गोष्ट म्हणजे मूळ मालकाला जमीन परत. जर मूळ जमीन मालकाकडे उदाहरणार्थ विठ्ठलराव जमीन धारणा मर्यादा कायदा म्हणजे सेलिंग ॲक्ट मर्यादेपेक्षा जास्त जमीन नसेल तर तो स्वतः शेती करण्यास तयार असेल तर तहसीलदार ती जमीन मूळ मालकाला परत सोपवतात. दुसरं आहे शासकीय वाटप. जर मूळ मालक ती जमीन घेऊ शकत नसेल तर ती जमीन सरकारच्या ताब्यात जाते. त्यानंतर तहसीलदार ती जमीन गावातील इतर भूमिहीन शेतकरी किंवा शेतमजूर किंवा अनुसूचित जाती म्हणजे SC किंवा अनुसूचित जमाती ST यांसारख्या मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व्यक्तींना शेती करण्यासाठी वाटप करतात. थोडक्यात सांगायचे तर कुळाने 32 ग आणि 32 म च्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले तर कलम 32 प नुसार त्याचा जमिनीवरील ताबा आणि हक्क दोन्ही गोष्टी संपुष्टात येतात आणि तो जमिनीला कायमचा मुक्तो. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई कुळ कायद्याचे 4 महत्त्वाचे खांब अत्यंत सोप्या भाषेत समजून घेतले. आता लीगल एडू क्लबच्या सर्व प्रेक्षकांसाठी मी काही प्रॅक्टिकल आणि कायदेशीर सल्ले द्यायचा प्रयत्न करतो जे तुम्हाला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये उपयोगी पडतील. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा सातबारा तपासा. जर तुमच्या गावाकडच्या जमिनीच्या सातबारावर इतर हक्कामध्ये आजही कुळ किंवा कलम 32 ग अशी जुनी नोंद प्रलंबित दिसत असेल तर तातडीने तुमच्या तालुक्याच्या अभिलेखागारातून म्हणजे रेकॉर्ड रूममधून जुने फेरफार आणि 32 म चे प्रमाणपत्र मिळाले आहे का याची तपासणी करा. जर प्रमाणपत्र मिळाले असेल तर तहसीलदारांकडे अर्ज करून सातबारा जो आहे तो तुमचा दुरुस्त करून घ्या. दुसरे, जमीन खरेदी करताना सावधान. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणतीही शेतजमीन खरेदी करत असाल तर त्याचा किमान 30 वर्षाचा इतिहास सर्च रिपोर्ट तपासा. जर ती जमीन जुनी कुळ कायद्याची असेल आणि तिला 32 म चे प्रमाणपत्र असेल तर ती खरेदी करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची म्हणजे कलेक्टरची रीतसर परवानगी घेतली आहे की नाही हे नक्की तपासा. अन्यथा तुमचा खरेदी खत रद्द होऊ शकतो आणि तुमचे पैसे संकटात येऊ शकतात. मित्रांनो, अनेकदा लोक विचारतात की सर 1 एप्रिल 1957 नंतर जर कोणी कुळ म्हणून जमिनीवरती आले असेल तर त्याला हक्क मिळतो का? तर मित्रांनो, हा कायदा प्रामुख्याने 1 एप्रिल 1957 रोजी असणाऱ्या कुळांसाठी होता. त्यानंतरच्या काळातील कुल वहिवाटीला खूप कडक नियम आहेत आणि बऱ्याच अंशी त्यावर बंदी आहे. तर मित्रांनो, कुळ कायदा कलम 32, 32 ग, 32 म आणि 32 प बद्दलची ही सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली? मी दिलेली उदाहरणे तुम्हाला समजली की नाही? आणि हे सर्व मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुमच्या मनामध्ये या विषयाशी संबंधित काही प्रश्न असतील किंवा तुमच्या जमिनीचा असा काही वाद असेल तर कमेंट्समध्ये विचारा आणि आपण त्यावरती उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करूया. ही माहिती जर खरोखर तुम्हाला मोलाची आणि फायद्याची वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकने आम्हाला अशाच कायद्यांच्या सखोल विषयांवरती व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना, नातेवाईकांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा जेणेकरून कोणताही गरीब शेतकरी फसवणुकीला बळी पडणार नाही. भेटूया आपण पुढच्या एका नवीन लीगल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.